सध्या तरी मेगा फायनलचा सामना भूतो ना भविष्य सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता युवा क्लास सामोंडी क्रिकेट चषक 2026 पर्व पहिला आणि या पर्वातील दोन संघ सध्या तरी मेगा फायनल आपण पाहताय. इगतपुरी तालुक्यातील हा बोर्ली संघ आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोळेगाव संघ आपल्याला पाहायला मिळालेला. पहिलाच फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं करणच्या बॅटमधून खणखणीत मोठा प्रहार. तिकडे चेंडू यावेळेस अडलाय. सध्या तरी आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव चेंडू तिकडे अडला जाईल आणि त्यानंतर लगेचच मिळतील त्या म्हणजे तिथून 2 धावा. या 2 धावा सध्या सध्या तरी धावा आपल्याला पाहायला भेटतील. अर्थातच त्या म्हणजे 2 धावा सध्या तरी आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. करण बॅटर आहे. करणकडे मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. परंतु मेगा फायनलचा सामना कशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं इथून रंगला जाईल. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय. झेलबादची संधी आणि इथून करणचा खेळ सध्या तरी जाऊन पोहोचलाय. मागच्या मॅचचा हिरो सध्या तरी एका आधी सामना फिनिश केला होता तो सध्या तरी तंबूशास्त्राला जाऊन पोहोचलाय. करण थोडंसं नाराज केलंय बोरली संघाला. परंतु माही हा बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावकुरादाचा बॅटर ज्या ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळी थोडीशी मात्र डोकेडुखी ठरते विपक्ष संघाला. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या. 2 चेंडू परिपूर्ण. अनिल सध्या तरी आपण पाहताय. फुलटॉस पर्वणी तोफा आहे बॉस आणि यस कबूल आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे इथून सध्या तरी माही मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 6 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. राहुल सध्या तरी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे मैदानाच्या आतमध्ये. मोळेगाव संघ आज मात्र मेगा फायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विपक्षामध्ये बोरली यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेत होता परंतु सध्या तरी तो अयशस्वी ठरलाय. म्हणजेच इथून निर्धाव चेंडूची सांगता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू सध्या तरी परिपूर्ण झालेत मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा. हा चेंडू अगदी पायावरती जाऊन आदळला होता. उर्फ मात्र केन सरांचा इशारा आलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातो. यस इथून 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 6 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर तिथून मिळतील रनआउटची संधी. यावेळेस फटका फसलाय. हो हो हो, मॅचची गोल्डन विकेट सध्या तरी बाहेर चालली आहे. इथून मात्र विलास बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून मात्र बॅटिंग ऑर्डर मध्ये दम आहे बोर्ली संघाकडे, परंतु सध्या तरी करण आणि विलास सलामीवीर सध्या तरी तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न तो देखील सध्या तरी इथून अशफल ठरलाय. म्हणजेच स्कोर कार्डचा जर विचार केला उर्फ सचिन सरांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. एक षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते बोर्ली संघाचं 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं करणला आणलं गेलंय. करण सध्या तरी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र चांगला चेंडू सध्या तरी हाताळला जातोय डगआउट मधून. टाळ्यांचा कडकडाट. अगदी 10वी मध्ये असलेला खेळाडू सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 10वीचे पेपर देखील उर्वरित वाट्यावरती येऊन ठेपलेत, परंतु सध्या तरी आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांचा संघ देखील आज मात्र मेगा फायनलचा सामना खेळतोय. करण सध्या तरी लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. विपक्ष संघासमोर बोर्ली संघ बॅटिंग मध्ये दम ठेवतो, परंतु इथून बीट करण्याचा यावेळेस कल्पेश ओव्हर द बॉलर हेड सध्या तरी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथून चांगला चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. बोर्ली संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू लाजवाब सध्या तरी हाताळलेत, म्हणजेच गोलंदाज करण लाजवाब गोलंदाजी सध्या तरी मात्र एज इज अ जस्ट नंबर सध्या तरी मात्र कमी वयामध्ये प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं खूप लॉंग रनअप सध्या तरी गोलंदाज आपल्याला करणकडनं पाहायला मिळतंय. 2 चेंडू यावेळेस निर्धाव हाताळलेत. तिसरा चेंडू फटका फसलाय कल्पेशचा. झेल होईल का यावेळेस? मात्र खूप वेगानं यावेळेस पाहायला मिळते तिकडे, परंतु तिकडे 2 धावा यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 2 धाव्याच्या 9 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती गाताय कल्पेश आपण मैदानाच्या आतमध्ये. इथून नो चेंडू फुलटा समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट पाहायला भेटतोय. तिकडून नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित केलाय, परंतु तिकडे मिळतील धावा. यस, 2 धावा भेटतील आणि नंतर नोची म्हणजे 3 धावा पंचांचा इशारा आणि यापुढील येणारा चेंडू देखील फ्री हिट असेल. आता गोलंदाज यावेळेस करतोय चुकी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. करण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चुकी करताना आपल्याला पाहायला मिळाला. धावाचा जर विचार केला तर 12 धावा सध्या तरी आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आहे. या मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी, बॅटची लिडिंग एज, फटका चाललाय मागच्या दिशेनं, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. तिथून फक्त आणि फक्त मिळेल धाव, ती म्हणजेच एकच.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये 13 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. यावेळेस खोलवर टपाचा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू सध्या तरी हाताळला आहे आणि तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून लाजवाब एफर्ट सध्या तरी आपण पाहताय करमच्या माध्यमातून लावलं जात आहे. तिथे कौतुक करावं तितकं कमी आहे. सध्या तरी गोलंदाजानं लाजवाब गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले त्यामध्ये 9 चेंडू देखील हाताळलाय परंतु 8 धावा तब्बल खर्च केल्या. थोडंसं मात्र बोरली संघाच्या थोडासा परिस्थिती बिकट होताना पाहायला मिळते. 15 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. जाऊया मॅचच्या दिशेनं फुलटॉस पर्वणी इथे झेल सध्या तरी मात्र धरतीला दान झालाय परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण सध्या तरी होताना पाहायला मिळत आहे. परंतु झेल थून मात्र लाजवाब सध्या तरी क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. लाजवाब एफर्ट सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड जर विचार केला तर 17 धावा बनल्या 2 षटक समाप्तीनंतर. धूळ चारलेली आहा परंतु यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये झेलबाची संधी विकेट. इथून मैदानाच्या आतमध्ये कल्पेश बॅक टू द डग आउट. अगदी 500 रुपयाचं पारितोषिक. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिंचला आपण पाहताय फिंच कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. पहिल्या चेंडूवरती विकेट काढली. यावेळेस कटचा प्रयत्न. हा बॅटरची मात्र ही ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मात्र धावा चोरणं ही बॅटरची ओळख आहे आणि त्यानंतर कटच्या पॉइंटला हा चेंडू. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 18 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. अमोल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पट्ट्यामध्ये आणि तदनंतर चेंडूला गुल केलाय सीमारेषा पार. संघाच्या कारण तर जखमेवरती सध्या तरी मीठ सोडलं जात आहे. अगदी सोडलेला जेल त्याची किंमत सध्या तरी 24 धावा बनल्यात खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती. यावेळेस हेलिकॉप्टर खोदण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. तिथून मात्र एकच धावांवरती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन बॅटर सध्या तरी तिकडे आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच फिंचच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं सिंगल डबल अगदी धावा खोऱ्यानं चोरणं ही खेळाडूची ओळख आहे. तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये
धाबा बनवून देईल का मुळेगाव संघ? आज पूर्णपणे नवख्या गोलंदाजांना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्याने देखील मेगा फायनल मध्ये एंट्री केली आहे. म्हणजे चांगला सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पोहोचले ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील चेंडू प्रिन्ससाठी कट करण्याचा प्रयत्न, लाजवाब चेंडू सध्या तरी हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र डॉट चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 25 धावा सध्या तरी आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. या 25 धाव्यांच्या मदतीनं सध्या तरी संघ आपल्याला पाहायला भेटेल थोडासा अडखळलाय. इथून मात्र फिनच्या बॅटमधून मोठा फटका, तिकडे मोठा गॅप आहे, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल का? परंतु तिथं सध्या तरी मात्र थोडीशी फबलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा हव्या होत्या, त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. इथून नवीन गोलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मनोज, अर्थातच मॅक्सला आपण पाहताय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. आखूड डबाचा चेंडू जर तुम्ही द्याल तर मात्र त्यावरती माहीर कडा प्रहार बसवेल आणि तिकडे पंचांचा इशारा आलाय सचिन सरांचा षटकार. संपणार नाही आम्हा नाशिक. सध्या तरी 33 बनल्यात. माही मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करतोय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक दुसरा येईल का? परंतु फटका काही काळ हवेत होता. तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये होता. दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? आणि यस, तिथे मात्र एक धाव भेटेल परंतु अ 34 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय डॉट चेंडू. इथून डॉट चेंडूची संख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल 34 बनल्या आता स्कोर कार्ड वरती. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 3 चेंडूंवरती कशा पद्धतीच्या मात्र धावा गोळा करतील तो म्हणजेच अर्थातच बोर्ली संघ खूप कमी धाव्यांवरती सध्या तरी रोखले मैदानाच्या आतमध्ये. आखू डबाचा चेंडू फुल अँड सक्सेसफुल फटका चाललाय षटकार. जाऊया बाजकडे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत माहीसाठी. पाहूया इथून मात्र गोलंदाजानं सध्या तरी केली चुकी. म्हणजेच आता कहाणी में ट्विस्ट पुन्हा एकदा. दुष्काळात 13वा महिना सध्या तरी इथून आपल्याला पाहायला मिळेल. नो चेंडू सध्या तरी घोषित केला आणि माही सध्या तरी थोडासा
इमोशनल झालाय, कारण तर हा फटका खऱ्या अर्थानं कनेक्ट व्हायला हवा होता. एकदम उंच उडी मारली होती, परंतु बाट 41 बनल्यात खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती. खूप जास्तीच्या धावा सध्या तरी शेवटच्या गोलंदाजांना खर्च करायला सुरुवात केली आहे, कारण तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जर अजून इथून मात्र 2 मोठे बिगिट आले तर मात्र 50 गाठेल तो म्हणजेच बोरली संघ. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फ्रीची संधी. हो 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 हो, यावेळेस पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा मात्र इथे कहाणी में ट्विस्ट. अजूनही मात्र फ्री चेंडू लागू असेल, म्हणजेच 42 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील, त्यामधील एक मात्र म्हणजेच फ्रीट शिल्लक असेल. माहियाचा पूर्णपणे पराक्रम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मनोजनं 4 चेंडू 15 खर्च केल्यात. जाऊया मॅच कडे. फ्रीटची संधी हो आहे. इथून मात्र मागे खेळण्याचा पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. वाईट न थोडासा इथून कहाणी में ट्विस्ट. मजा. काय 43 धावा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला भेटतात. मनोज सध्या तरी थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यस, मात्र इथून धावा भेटतील त्या म्हणजेच तब्बल 44 धावा. आता मात्र सूर्यदेव देखील आपल्या अस्तीला चाललाय. चेंडू ट्रॅव्हल होण्याचा थोडासा इथे फायदा मैदानाच्या आतमध्ये होईल, तो म्हणजेच आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु पाहूया 44 बनल्यात खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती. सोमाच्या बाट मधून बोर्ली संघाला एक मोठा बिगिट हवा आहे. तो बिगिट सध्या तरी येईल का? यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू, म्हणजेच अजून बी याद करबरार हे मैदानाच्या आतमध्ये काय खेळ सध्या तरी आपण पाहताय. 45 बनल्यात स्कोर कार्ड वरती. अजून देखील 18 धावा खर्च केला त्या गोलंदाज मनोजनं. 45 धावा खऱ्या अर्थानं. यस, माननीय श्री कैलास दादा पोटीद यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील कमिटीच्या द्वारे सहर्ष स्वागत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? इथून मात्र पुन्हा एकदा यस, एकच धाव आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल.
पाहूया काय फलंदाजी केली होती त्याने गंगाधार संघाविरुद्ध काल पोलच्या फायनल मध्ये. अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. बॅकफुटवर ढकललं होतं ते गंगाधार संघाला. पाहूया स्ट्राईकला गेले तो देवा आणि सुंदर फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडूच्या मागे आहे. चेंडू गेलेला आहे काय पंच आणि हा खणखणीत चपका मारलेला आहे. पाहत आहेत पुढचा चेंडू देवासाठी हाफ टप्प्याचा चेंडू. पाहूया मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव चेंडू. 33 षटक 11.75 ची आवश्यकता आहे आणि मला वाटतंय पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतो तो देवा. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल या गोलंदाजाकडून. आणि मला वाटतंय पुन्हा अवंतर धाव वाईडच्या स्वरूपात भेटलेली आहे ती मुळेगाव संघाला. आणि आता पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर काहीसा विचार विनिमय करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करीत तो कर्णन. आणि मला वाटतंय सुंदर तटवलेला चेंडू जातोय आणि मला वाटतंय सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धाववर धाव बाद होण्याचा चान्स होता. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव पूर्ण. आता गेलाय तो स्ट्राईकला लवू. पाहूया सुंदर फटकेबाजीने आता स्ट्राईक दिली ती लवूला. सुंदर अशी धावगती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलेली आहे मुळेगाव संघाकडून. अतिशय सुंदर चेंडू तटवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. फिल्डर चेंडू मागे धावत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि मला वाटतं सुंदर रनिंग द बिटवीन विकेट. देवाभाऊ आणि लव कडून आपल्याला सुंदर रनिंग द बिटवीन विकेट पाहायला भेटत आहे. या ग्राउंडवर काहीसा प्रेशर मध्ये टाकण्यात यशस्वी झालेला आहे तो देव आणि लव. या गोलंदाजाला अतिशय सुंदर फटकेबाजी. विस्फोटक फलंदाज आहे तो देवा नॉन स्ट्राईकला. लव कशा प्रकारे या चेंडूचा सामना करतोय आणि मला वाटतं हिट करण्याच्या नादात डॉट चेंडू. मला वाटतंय काहीसं मागणं आव्हान नाहीये. जे चेंडू येतील बॅटच्या मिडल ऑफ बॅट त्या चेंडूंना दिशा द्या. सिंगल डबलचा गेम आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो करण आणि मला वाटतं स्लोअर वन चेंडू. षटक संपलेला आहे. पहिलं षटक संपल्यानंतर वाढती धावसंख्या झालेली आहे ते 8 धावा. 18 चेंडू 39 धावा. 18 चेंडू 39 धावांचं टार्गेट आहे ते मुळेगाव संघासमोर. 13च्या धाव गतीने धावा कराव्या लागतील मुळेगाव संघाला. बोरली बावली जांभवाडी संघ आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला भेटला तो मुळेगाव संघाच्या गोलंदाजांनी. पाहूया आता देवाभाऊ 13 चेंडू 13च्या धावगतीने धावा कराव्या लागतील. 18 चेंडू 39 धावा. पाहूया आणि गोलंदाजीसाठी आला आहे उंच पुरा गोलंदाज विलास. कशा प्रकारचे चेंडू टाकतोय. उसळते चेंडू टाकतोय तो ब्लॉक होल्ड चेंडू बुंद्यात मारा टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु देवाभाऊ हा विस्फोटक फलंदाज आहे. अतिशय सुंदर फलंदाजी केलेली होती कालच्या सामन्यांमध्ये. 3 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेला देवा कशा प्रकारे सामना करतोय विलासचा. फुल चेंडू नक्कीच जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि हा खणखणीत षटकार. आणि काहीसा कमबॅक प्रेशर टाकण्यात यशस्वी झालाय तो देवा. विलास या गोलंदाजावर पाहूया काय फटकेबाजी आपल्याला काल त्याच्या बॅटमधून पाहायला भेटली.
पुन्हा चेंडू तटवला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. एक दोन षटकार आणि पूर्णपणे आता गोलंदाजावर प्रेशर टाकण्यात यशस्वी झालाय. पाहूया गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि मला वाटतं पाहूया काय होतं. आणि येते देवाभाऊला जीवदान भेटलेलं आहे. आणि मला वाटतं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे धावबाद होण्याचा चान्स. आणि पाहूया येथे देवाभाऊला जीवदान भेटलेलं आहे. मुळेगाव संघाच्या तंबूमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला भेटलं होतं, परंतु लक गुड लक म्हणता येईल. आणि येथे पाहूया धावबाद वाजता वाजता त्यांचा पहिल्या झटक्यामध्ये धावबाद झाला असता. पाहूया पुढचा चेंडू विलासचा काहीसा कमबॅक करताना. आणि मला वाटतंय ऑफ ब्रेक चेंडू टाकत आहे. काहीसा गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचे चेंडू टाकून ऑफ ब्रेक चेंडू फलंदाजाला चकमा देण्यात यश आलंय ते विलासला. पाहूया पुढील दोन चेंडू, सेकंड लास्ट बॉल कशा प्रकारे खेळतो तो देवा. अतिशय सुंदर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेली आहे. 7 चेंडू 17 धावा. आणि मला वाटतं हिट करण्याच्या नादामध्ये डॉट चेंडू होत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. पाहूया शेवटचा चेंडू काय करतो तो देवा. आणि पुढचा चेंडू कशा प्रकारे सामना करतोय. हा टप्प्याचा चेंडू, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. आणि केलेला आहे. पाहूया 12 चेंडू मध्ये 21 धावांचं आव्हान आहे. प्रति षटक 10.5च्या धाव गतीने धावा कराव्या लागतील. काय सुंदर फटकेबाजी करतोय तो देवा. कालच्या पूर्ण सामन्यांमध्ये अतिशय सुंदर फटकेबाजी करून आपल्या संघाला पोल मध्ये विन केलं होतं. आणि आज काय गोलंदाजी सुंदर पाहायला भेटली ती मुळेगाव संघाकडून. आणि आता पाहूया जांभवाडी संघ हा इगतपुरी तालुक्यातले अतिशय नावाजलेला संघ आहे, परंतु त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात यशस्वी झाला तो मुळेगाव संघाचा फलंदाज देवा. पुढचा चेंडू आणि मला वाटतंय डॉट चेंडू, काहीसा चकमा देऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि काहीसा कानमंत्र देण्यासाठी गेलाय आपल्या फलंदाजाला. पाहूया लव स्वतः हिट करतो की आपल्या देवाला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय. उत्कृष्ट फटकेबाजीचा नमुना पाहायला भेटत आहे आपल्याला देवाकडून. आणि सुंदर चेंडू तटवला, चेंडू जातो सीमारेषेकडे आणि मला वाटतं थोडासा मिसफील झालेला आहे. तर नक्की 2 धावा घेण्याचा चान्स होता, परंतु एकाच धावावर समाधान. आणि आता गेला विस्फोटक फलंदाज. 10 चेंडू 20 धावा, 10 चेंडू 20, प्रति चेंडू 2 धावाच्या धावगतीने धावा करावे लागतील. मागच्या षटकामध्ये काय तुफान फटकेबाजी पाहायला भेटली देवाच्या बॅटमधून. आणि मला वाटतं येथे सिंगल धाव आणि स्ट्राईकला गेले लहू, परंतु लहूला सुद्धा आपल्या संघासाठी फायनलचा सामना आहे, डॉट बॉल करून चालणार नाही. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय तो लहू. 9 चेंडू 19 आणि मला वाटतंय
चेंडूने उसळी घेतली नाही, फलंदाजाला चेंडू समजला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काहीसा 6 चेंडू मध्ये 3 धावांवर खेळत आहे तो लव. अतिशय संघासाठी घातक फलंदाजी म्हणावी लागेल. आणि मला वाटतं पुन्हा हिट करण्याच्या नादात बेट काही बॉलर दबाव आणण्यासाठी फलंदाजाला काहीसा डान्स करावा लागतो, काहीसा आक्रमकपणा करावा लागतो, काही हालचाल करावी लागते. लास्ट बॉल टू गो आणि काहीसा आता प्रेशर मध्ये लास्ट बॉल टू गो काहीसा प्रेशर मध्ये दिसतोय तो लव. 7 चेंडू 3 धावा. अतिशय घातक फलंदाजी मुळेगाव संघासाठी ठरलेली आहे. 7 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. पुढचा चेंडू पाहूया, चेंडू षटकार येतो की चौकार. आणि मला वाटतंय अतिशय सुंदर षटक टाकण्यात यशस्वी. 6 चेंडू 19 धावा, 3 षटकारांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केलं मागच्या षटकामध्ये ते जांभवाडी संघाने अतिशय सुंदर षटक टाकलं. पाहूया देवा स्ट्राईक आहे. 3 खणखणीत षटकार सामना विन करू शकतो. पाहूया 6 चेंडू 19 धावा. कशा प्रकारे फलंदाजी करतोय देवा. आणि वाईड आणि प्रत्येक चेंडूवर आता 3 धावा काढावे लागतील. काहीच प्रेशर मध्ये गोलंदाज दिसतोय, परत तो गोलंदाज हा मेंटली स्ट्रॉंग दिसतोय. कशा प्रकारचे गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन जाईल तो देवासाठी. आणि चेंडू तटवलेला आहे. पाहूया काय होतंय. आणि मला वाटतं येथे जेलबाद झालेला आहे तो. करतोय काय सुंदर फटकेबाजी आपल्याला देवाभाऊच्या बॅट मधून पाहायला भेटली. सुंदर चेंडू अशा दिशेने तटवलेला आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी काय करतात पाहूया. आणि धाव बाद झालेला आहे तो. नाही पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय. आणि चेंडू मारलेला आहे. चेंडू जातोय, जेल वाजवण्याचा चान्स आहे. आणि जेल टिकण्याचे साथ दिली नाही इतर फलंदाजांनी. आणि शेवटचं षटक सुद्धा मुळेगाव संघाकडून मागणं षटक टाकण्यात आलं. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना केला होता पहिल्या 3 षटकामध्ये, पण शेवटचं षटक घातक मुळेगाव संघासाठी. आणि लवचे 8 चेंडू
3 धावा या संघासाठी घातक ठरल्या. पाहूया चेंडू मारलेला आहे, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक षटकार एक चौकार, सामना टाय. 2 लगातार षटकार आणि मला वाटतं वाईड वाईड आणि काहीस कमबॅक करताना दिसतोय हा फलंदाज. पाहूया 2 चेंडू 10 धावा, काही मागणं नाही. बॅक टू बॅक 2 षटकार सुद्धा येते, मारले जातात. एक षटकार एक चौकार, सामना वीर होऊ शकतो तो. मुळेगाव संघ काहीसा फलंदाजावर काहीसा गोलंदाजावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल तो हा फलंदाज. आणि मला वाटतं चेंडू टाकलेला आहे, झेल वाजवण्याचा चान्स आहे. पाहूया काय होतंय. झेल सुटलेला आहे नक्कीच. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण आणि मला वाटतं येथे 1 चेंडू 8 धावा. 8 चेंडू मध्ये 3 धावा घातक ठरल्या त्या लवच्या. नाही तर पूर्णपणे सामनाचे चित्र आपल्याला वेगळं पाहायला भेटलं असतं. काय सुंदर गोलंदाजी मुळेगाव संघाने केली होती. शेवटचा चेंडू आणि मला तो सामना होऊन झालेला आहे. 8 धावांनी सामना होऊन